संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी पोलीस चकमकीत मृत्यू झाला। या खळबळजनक घटनेनं नव्या वादाला तोंड फुटलंय। बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून हा एन्काउंटर झाला आहे का, असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांनी केलाय। तर अक्षय शिंदे हा काही साधू संत नव्हता, त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला। संरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो ठार झाला असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे अक्षय शिंदे याच्या आईनेही पोलिसांवरती गंभीर आरोप केलेत। माझा मुलगा हा रस्ता ओलांडतानाही हात पकडायचा, तो पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार कसा करू शकतो, त्याला जाणून बुजून मारण्यात आलंय असं अक्षय शिंदे याच्या आईने म्हटलंय। घटना सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी रंगत असताना एन्काउंटरचा थरार समोर आलाय। पोलिसांनी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन जात असताना रस्त्यात असं नेमकं काय घडलं, त्याचा एन्काउंटर नेमका कसा झाला, अक्षयला ठार करणारे पोलीस अधिकारी कोण, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तर मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळच्या सुमारास पोलीस अक्षयला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन जात होते। त्यावेळी अक्षय शिंदेनं एका पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावरती गोळीबार केला। या झटापटीत API निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली। अक्षय पळून जाऊन स्वसंरक्षणार्थ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयच्या दिशेनं गोळीबार केला। 3 गोळ्या लागल्यानं आरोपी गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं। अक्षय शिंदे याचं एन्काउंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षकांचं नाव संजय शिंदे असं आहे। शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलंय। त्याचबरोबर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधात कक्षातही शिंदे यांनी काम केले। तत्कालीन IPS प्रदीप शर्मा यांची मुंबई पोलिसांमध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख होती। आपल्या कारकिर्दीत त्यांनी 300हून अधिक गुन्हेगारांचा सामना केल्याचं सांगितलं जात आहे।